नमस्कार भावांनो, सध्या मार्केट कंटिन्यू सेलमध्ये आहे आणि या कंटिन्यू सेलिंगमध्ये ट्रेड सेल साईडला भेटतो का नाही हे सर्व गोष्टी आपण या ट्रेडमध्ये पाहणार आहोत. वेट न करता आपण तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या. बारीक लक्ष दिल्याबरोबर आपण कंटिन्यू सेलिंगमध्ये सेलची ऑर्डर कशा पद्धतीने आपण पंचेक करणार आहोत ह्या सर्व गोष्टी आपण आता पाहणार आहोत. वेट न करता चला तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या. आपण लगेच सेल किंवा साईटला कशी मोमेंटम पकडता येईल हे पाहणार आहे आणि ज्यावेळेस आपण मोमेंटम पकडणार आहे ते पण परफेक्ट पकडणार आहे. आणि व्हिडिओपासून लांब जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याची बेसिक माहिती, ॲडव्हान्स माहिती संपूर्ण तुम्हाला सांगितली जाणार आहे. कशामुळे ट्रेड घेतला, कारण टार्गेट कसं लावलं, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मित्रांनो, कुठं आपला ट्रेड भेटतो का नाही हे आता पाहू. आणि ट्रेड भेटला तर आपण परफेक्टपणे एंट्री सेल साईटला पंचेक करणार आहोत. चला मित्रांनो, मी एक छोटासा सपोर्ट लावून घेतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. इथे एक शूटिंग स्टार बनवला आणि या शूटिंग स्टारचा वीक तुटला. या शूटिंग स्टारचा वीक तुटला तर आपण सेल साईटला बसणार आहोत कन्फर्मपणे. हा वीक तुटला तर आपण सेल साईटला बसणार आहोत. वेट आणि वाच आणि आपला एसएल या ठिकाणी आपण एसएल देणार आहे. एसएल आणि इथं 250 पॉईंटचं पुन्हा टार्गेट आपण तिथून हिट करणार आहोत. बघू आपल्याला मोमेंटम भेटते की नाही. आणि मोमेंटम भेटल्याबरोबर आपण कचकीनपणे एंट्री घेणार आहोत. त्यामध्ये मात्र काही शंका येणार नाही, कारण की कंटिन्यू ट्रेडिंगमध्ये ट्रेड कसा पंचेक करायची हे तुम्हाला ह्याच्यामध्ये मी दाखवत आहे. याच मित्रांनो, इथे एक इंग्लोफिंग पॅटर्न मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला. बुलिश मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला आहे. बुलिश मॉर्निंग स्टार पॅटर्न हा तर बुलिश मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला दाखवतो तुम्हाला. हा इथं बुलिश मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला. इथे एक सपोर्ट आहे 5 मिनिटावर एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. परंतु हा सपोर्ट तुटतो का नाही आपण पाहणार आहे. आणि सपोर्ट तुटल्याबरोबर आपण कचकीनपणे एंट्री घेणार आहे आणि वरून कचकीन टॉपला लावून घेणार आहे आणि खालून कचकीन टार्गेट लावून घेणार आहे. त्यात काही शंका नाही, कारण आपल्या मार्केटमध्ये टिकायचं आणि खूप मोठं व्हायचं आणि व्हिजन मिशन याच्यामध्ये आपण करिअर करायचं आहे आपल्याला. आणि याचे छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत आपण शिकत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने टिकू शकत नाही. इथं एक बुलिश मॉर्निंग स्टार पॅटर्न झाला. बुलिश मॉर्निंग स्टार पॅटर्न झाला त्याचं कारण असं असतं, ज्या ठिकाणी सपोर्टवर मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला तिथून मार्केट रिव्हर्स फिरलं तर मार्केट हे लेवलला जाण्याची संकेत दाखवत असतं. कोणत्या ह्या लेवलला. मग आपल्या ह्या लेवललाही बसणार आहोत. परंतु त्याच्या मागचे एक लॉजिक असतं. आपण मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवल्या लगेच बरेचसे मुलं एंट्री पंच करतात, त्याला 50% ही रिटेशमेंट होऊन देत नाहीत. मग आपण आपला टॉप लॉस गमवून बसतो. पाहू मित्रांनो, आपल्या सेल साईटला एंट्री भेटते की नाही. सेल साईटला एंट्री भेटली तर आपण सेल साईटला बसणार आहोत, नाहीतर नंतर बाय साईटला एंट्री पंच करू आपण. आता आपल्या बायसाठी काय करायला लागेल. आपल्याला बायसाठी एक रजिस्टर लावतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल, कारण आपल्याला प्रत्येक बारीक बारीक गोष्टी शिकायच्यात. आपल्याला काय करायचं, बारीक बारीक गोष्टी शिकायच्या. मार्केट ह्याच्या ओवर आलं तर आपण बाय साईडला एंट्री पंच करू, कारण इथे एक सपोर्ट आहे आणि सपोर्टवर मार्केटनी इथून वर गेलं ह्याच्यावर तर आपण बाय साईडला एंट्री पंच करू शकतो. आणि तिथून पुढं आपण 300 पॉईंटचं टार्गेट हिट करणार आहोत. त्यात काही मात्र शंका येणार नाही. आणि ह्याच्या खाली आपण कचकीन एंट्री करून ह्याच्या खाली 300 पॉईंटचं टार्गेट हिट करणार आहोत. आपलं टार्गेट 300, 500 आणि 800 पॉईंटचं टार्गेट आपण हिट करत असतो. पण मोमेंटम बघून ह्या सर्व गोष्टीचं नियोजन करून आपण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लाईव्ह ट्रेडमध्ये दाखवत आहे. कारण की साध्या पद्धतीने पैसा कसा कमवायचा याबद्दलची माहिती आम्ही या चॅनलवर देत आहोत. लॉस नाही तर फक्त प्रॉफिट हा आमचा उद्देश आहे. तुम्हाला कायम प्रॉफिटमध्ये राहायचं असेल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे प्रॉफिटमध्ये येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.
माझ्या भावांनो आणि भगिनींनो, या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या, लास्टपर्यंत व्हिडिओ पहा. एंट्री चुकीची झाली तर आपण आपली दुपकून घेतल्याशिवाय राहत नाही. जर आपल्याला दुपकून घ्यायची नसेल, मार्केटमध्ये आपल्या चांगल्या पद्धतीने टिकायचं असेल तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण की आपण परफेक्टपणे एंट्री घेणारच. कारण की माझा जो सेटअप लावलेला आहे तो पण तुम्हाला सेटअप दाखवणार आहे मी पूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कसा टॉकिश लावतो, कसा RS लावतो, कसं मॅगडी लावतो, कसे इंडिकेटरला जनरेट करतोय आणि त्याच्यानुसार आपण कसा एंट्री घेतोय, या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला परफेक्ट एंट्री शिकायचं असेल तर बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेवटला कमेंट करायला विसरू नका. कारण की आम्ही अंतःकरणातून व्हिडिओ टाकतो, कारण बेसिक नाही, आम्ही समोर लाईव्ह दाखवतो एंट्री कशी एक्झिट घ्यायची. पहा मित्रांनो, एक पॅटर्न बनवला, इंग्लोफिंग पॅटर्न, बेरिश इंग्लोफिंग पॅटर्न इथं बनवला जबरदस्त. यस, बेरिश इंग्लोफिंग पॅटर्न. आता हे इंग्लोफिंग पॅटर्नचा वीक तुटला तर आपल्या चांगल्या पद्धतीने सेल साईडला एक मोमेंटम येण्याची एक संकेत दाखवत आहे. यस, पाहू आपण मित्रांनो सेल साईडला मोमेंटम भेटते का नाही, आणि सेल साईडला मोमेंटम भेटल्याबरोबर आपण ऑर्डर पंच करणार आहे, ते ती मात्रही मूळ शंका नाही. वेट आणि वॉच करायचं आपल्याला. यस मित्रांनो, 101 सेकंद, यानी की 1 सेकंद वेट करायचं आहे आणि 1 सेकंद त्याच्यानंतर आपण सेल साईडला बसणार आहोत. कारण वीक तुटला नाही, वीक तोडल्यासारखं दाखवते मार्केट आपल्याला, पण पूर्ण वीक तुटला नाही, त्यामुळे वेट आणि वॉच करायचा. कारण की मार्केटमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत तुमच्या लक्षामध्ये येत नाही तोपर्यंत आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकत नाहीच. त्याच्यासाठी आपल्या बारीक बारीक गोष्टी शिकून घेणं गरजेचं आहे. इंग्लोफिंग पॅटर्न आणि सपोर्ट तुटल्यानंतर आपण सेल साईडला एंट्री पंच करणार आहे आणि ती शूटिंग स्टार बनवलं एक छोटासा पॅटर्न मित्रांनो. होता पाहू मोमेंटम कोणत्या दिशेला भेटते आपल्याला आणि त्या दिशेला आपण बसणार आहोत. आता इथं 2 कन्फ्युजन आहेत, एक बाय साईडला बसायला एक चान्स देतं आहे मार्केट आणि सेल साईडलाही बसायला चान्स देतं आहे. आता ह्या दोन्ही संधीचा आपण या व्हिडिओमध्ये फायदा घेणार आहे. एक तर बाय साईडला बसणार आहोत. बाय साईडला का बसणार आहोत, कंटिन्यू सेलिंगमध्ये सपोर्टपाशी मार्केट आलेलं आहे, सपोर्टपासून वर निघत असेल आपण तरच बाय साईडला बसणार आहोत, नाहीतर नाही. कंटिन्यू सेलिंगमध्ये सपोर्टवर एखादं पॅटर्न बनवला तर आपण बाय साईडला बसू शकत असतो, पण त्याच्या 50% रिटेस्टमेंट आली तिथून मार्केट वर जात असेल तर आपण बाय साईडला बसण्याचा प्रयत्न करत असतो, नाहीतर आपण बाय साईडला बसण्याचा प्रयत्न करत नाही मित्रांनो. आपण चला भावांनो, वेट आणि वॉच न करता आपण आता कंटिन्यू मार्केटमध्ये सर्व थेऱ्या समजून घेत चलू. आणि एक शूटिंग स्टार, पुन्हा एक शूटिंग स्टार, बेरिश शूटिंग स्टार आणि बुलिश शूटिंग स्टार, ह्या दोन्ही गोष्टी इथं बनवल्या होत्या. पाहू मित्रांनो, सेलसाठी 100% एंट्री भेटणार आहे आपल्याला आणि तिथून खाली आपण 300 पॉईंटचं टार्गेट हिटही पण करणार आहोत. तुमच्या समोरच्या स्क्रीनवर बारीक लक्ष द्या, कारण की आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टी जोपर्यंत समजून येत नाहीत मार्केटमध्ये. यस मित्रांनो, 1 सेकंद राहिला बाकी. एक वीक तुटणं खूप गरजेचं आहे आपलं. हा स्प्लिंग टॉप आहे मित्रांनो, शूटिंग स्टार आहे, एक छोटासा शूटिंग स्टार आला. यस मित्रांनो, आता ऑर्डर पंच होती आपली, 1 सेकंदामध्ये ऑर्डर पंच करतो मी. यस मित्रांनो, सेलसाठी आपण ऑर्डर पंच केलेले आहे. आत्ता आपण प्रथम वरून काय लावून घेणार आहे, वरून आपण टिपी लावून घेणार आहे, सॉरी SL लावून घेणार आहे. सेलसाठी ऑर्डर पंच केलेली आपण. आता ह्या ठिकाणी SL लावायचं नाही मित्रांनो, असा SL लावायचं नाही. मी आता SL ह्या ठिकाणी लावून घेत आहे. असा ह्या कॅन्डलच्या वरी दुसऱ्या कॅन्डलच्या वीकच्या वर माझा SL राहील. आता याच्या खालून आपल्याला टिपी लावून घ्यायचं आहे, कारण की परफेक्ट वेळेस आपण टिपी लावतो. यस, आता आपल्याला टिपी लावून घ्यायचं आहे. आता मी याच्या खाली 250 पॉईंटचं टार्गेट लावून घेतो. चला मित्रांनो, 300 पॉईंटचं टार्गेट लावून घेऊ, कारण की सपोर्ट तुटलेला आहे, म्हणून आपण सपोर्ट तुटल्यामुळे 300 पॉईंटचं टार्गेट लावून घेऊ. आता तिथून 500 पॉईंटचं मार्केट खाली येण्याची संख्या दाखवते, परंतु आपण 300 पॉईंटचा गब्बा मारून घेऊ. काय करून घेऊ, गब्बा मारून घेऊ, कारण की मार्केटचा मूड कसा असतो,
मार्केटचा मूड पाहून आपल्या टार्गेट टॉप लॉस या सर्व गोष्टी लावता आल्या पाहिजे. कारण की मार्केटमध्ये आपण जेव्हा पैसा लावतो तेव्हाच हे सर्व गोष्टी आपल्या लक्षामध्ये आल्या पाहिजे. एक मिनटं. येस मित्रांनो, पहा मित्रांनो, आपण एंट्री कशामुळे घेतली होती आता थोडं निवांत समजून घेऊ. आता ऑर्डर भेटलेली, आपल्याला सर्व गोष्टी भेटलेल्या आहेत. हे एक आपला एक 5 मिनिटावर एक सपोर्ट होता. आपण 1 मिनिटाच्या चार्टवर आहोत. 1 मिनिटाच्या चार्टने सपोर्ट तोडला होता आणि इथे एक इंग्लिफिंग पॅटर्नही बनवला होता. 2 नंबरला शूटिंग स्टार एक पॅटर्न बनवला होता. इंग्लिफिंग पॅटर्नचाही एक तुटला गेला होता. सपोर्ट पण तुटला होता. आणि आपला RS 35 पाशी आहे, म्हणजे 40च्या खाली RS आहे. RSचं म्हणणं काय, मी 40च्या खाली असेल तर मी चांगल्या पद्धतीने सेल साईडला जाऊ शकतो. RSचं एक म्हणणं असतं. त्याप्रमाणे RS ही 40च्या खाली होता आणि टॉकिश आपला 20च्या खाली होता. म्हणजे आपल्या ह्या तिन्ही गोष्टीचं मिलन भेटलं होतं आणि ह्या 3 गोष्टीचं मिलन भेटल्यानंतर आपण ऑर्डर सेलसाठी पंच केली होती. मग आपल्याला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला 2-2, 3-3 गोष्टी बघायला लागतात. नुसतं प्राईस ॲक्शनवर काम होत नाही. बरेचशी मुलं प्राईस ॲक्शन मागतात, नुसतं चार्टवर अभ्यास करतात. इंग्लिफिंग पॅटर्न झाला इथून मार्केट वर जाणार आहे, किंवा बेरिश इंग्लिफिंग पॅटर्न झाले आणि तिथून मार्केट खाली येणार आहे. पण अशा गोष्टी न करता त्याच्यामध्ये आपला बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास करून आपण मार्केटमध्ये उतरलो तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडर बनवू शकतात. पहा मित्रांनो, आपण एसएल ह्या ठिकाणी दिला, TP ह्या ठिकाणी दिला आहे. एंट्री या ठिकाणी घेतली, एसएल या ठिकाणी दिला आणि TP या ठिकाणी दिला आणि काही क्षणामध्ये आपलं टार्गेट हिट होणार आहे. ह्याच्यात काही मात्र काही शंका नाही, कारण की आपण सर्व गोष्टी पॉझिटिव्ह पाहून एंट्री घेतलेली. मग अशा तुम्हाला एंट्री घ्यायची असतील, अशा एंट्री तुम्हाला शिकायचं असेल, मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करायचं असेल तर ह्या चॅनेल आताच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे प्रॉफिटमध्ये येणारे व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतील. कारण की आमचं देह आहे करोडो लोकांपर्यंत पोहोचायचं, लाखो लोकांपर्यंत जायचं आहे आणि हजारो लोकांपर्यंत आम्ही लवकरच जाणार आहेत आणि लाखो लोकांपर्यंत लवकरच जाणार आहोत आणि करोडो लोकांपर्यंतही लवकरच जाणार आहोत. कारण जे तुम्हाला लागणारी गोष्ट तीच आम्ही तुम्हाला देतो आहेत. परफेक्ट एंट्री कशी घ्यायची तीच आम्ही तुम्हाला शिकवतो आणि तेच ध्येय उत्तम राहील. कारण की आमचे प्रत्येक व्हिडिओ एंट्रीसोबत असेल. मी काय म्हणतो, आमचा प्रत्येक व्हिडिओ एंट्री कशा पद्धतीने घेतली, एक्झिट कशा पद्धतीने झालोत, या सर्व गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवत आहे. आता आपल्या वेट आणि वॉच करायचे. आता एक एसएल जाऊन द्यायचं, एक किंवा एकदा टार्गेट घ्यायचं. मार्केटात पहा मित्रांनो, इथे एक इंग्लिफिंग पॅटर्न बनवला डबल वीक CMI. परंतु मार्केटचा ह्या थिरी आता ह्या कॅन्डलनी 50% पासून रिट्रेसमेंट वरून दिली असती तर मार्केट रिव्हर्सल फिरण्याचे संकेत होतं. परंतु मार्केट रिव्हर्सल फिरणार नाही, आपलं टार्गेट हिट होणार आहे. कारण कॅन्डल वरून क्लोज झाली आणि वरून वर निघली, ह्याचा अर्थ ही कॅन्डल फेक आहे. मार्केट वर जाणार नाही. मार्केट कंटिन्यू आपला टॉप लॉस केव्हा हिट केला असता मित्रांनो, ही चालू कॅन्डल आहे का, ही चालू कॅन्डल आताची, ह्या कॅन्डलनी ह्या 50% रिट्रेसमेंट दिली असती तर मार्केट रिव्हर्सल होण्याचे संकेत होतो आणि रिव्हर्सल झालंच असतं 100%. परंतु रिव्हर्सल होणार नाही. यस, पाहू काही क्षणामध्ये, काहीच वेळामध्ये आता आपलं टार्गेट ही हिट होणार आहे. आपण एसएल कुठे दिला, टॉप लॉस कुठे दिला हे पण दाखवलं आहे. केव्हा केव्हा टॉप लॉस मार्केटमध्ये मोठा द्यावा लागतो, छोटा टॉप लॉस घेत नाही मार्केट. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला समजून आल्या पाहिजे आणि मार्केटमध्ये आपल्याला पैशाचं अर्निंग करता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा चिटकून टॉप लॉस देताल तेव्हा तुमचा जवळचा टॉप लॉस हिट केल्याशिवाय राहत नाही आणि मार्केट आपला पैसा घेऊन जातो. मग ह्या गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजून येत नाहीत तोपर्यंत आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने टिकू शकत नाही. चला मित्रांनो, डबल सांगतो एंट्री काय घेतली होती, कारण की तुम्हाला एंट्री शिकायची आहे. आपलं देह एंट्री परफेक्ट घेणे हा आपला एक व्हिजन मिशन आहे.
आपण इथे एक सपोर्ट होता, हा सपोर्ट तुटल्यानंतर एंट्री पंच केली होती. पुन्हा नंतरच्या सोबतीला हा इंग्लोफिंग पॅटर्न तयार झाला होता. हा इंग्लोफिंग पॅटर्न तयार झाल्यापासून आपण एंट्री पंच केलेली आहे आणि त्याच्यावर एस-एल दिलेला आहे. त्यात काही मात्र शंका नाही. आला लक्षात एंट्री का पंच केली होती आणि त्याच्याखाली आपण 300 पॉईंटचं टार्गेट लावलेलं आहे. कंटिन्यू सेलिंगमध्ये कंटिन्यू सेल्सचा ट्रेड भेटला आहे आपल्याला. आणि बरेचसे मुलं म्हणतात मार्केटला खाली आला इथून मार्केट वर जाईल, पण मार्केटमध्ये काय वर जायला का लड्डू ढुलेत का आपल्यासाठी? नाही. मार्केट कोणत्या दिशेला चालत त्या दिशेला बसण्याचा प्रयत्न करायचा, त्याला रिटेसमेंट होऊन द्यायची. रिटेसमेंट झाल्यानंतर एखादा पॅटर्न तयार होऊन द्यायचा. त्या पॅटर्न तयार झाल्यानंतर त्या पॅटर्नच्या 50% रिटेसमेंट होऊन द्यायची आणि नंतर त्या पॅटर्नचा वीक तुटल्याबरोबर आपल्याला सेल साईडला बसायचं आहे. एवढं कुणी समजून सांगत नाही मित्रांनो, पण आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की माझे बंधुराज, माझे भाऊ हे लॉसमध्ये जाऊ नये ही आमची इच्छा आहे. कारण की तुम्ही लॉसमध्ये जाऊ नये, कारण की तुम्ही कंटिन्यू प्रॉफिटमध्ये राहावा हा आमचा एक ध्येय आणि हे आमचा एक प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आम्ही अंतःकरणातून व्हिडिओ बनवतो. अंतःकरणातून प्रॉफिटमध्ये येणारे व्हिडिओ तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. पहा मित्रांनो, आता डबल ही एंट्री घेण्याची एक संधी देते मार्केट. इथं पण एक एंट्री घेण्याचा संख्या दाखवतो सेल साईडला. इथं पण आपण डबल एंट्री पंच करू शकतो. इथं पण एंट्री, कारण की हाय लो करत मार्केट खाली येणार आहे. ह्याच्यावर मार्केट गेलेलं नाही, ह्याचा अर्थ ह्याच्या खाली थोडं मार्केट आलेलं आहे बघा, कॅनलच्या खाली. ते इथून डबल एंट्री पंच करू शकतो आपण आणि खाल्ला 250 ते 300 पॉईंटचं टार्गेट लावू शकतो. यस मित्रांनो, एक मस्त मार्बोजी कॅन्डल नाही, मला वाटलं मार्बोजी कॅन्डल म्हणली आहे की मोठा यूज झाला माझा. हा इथं ह्याच्यामध्ये मला वाटलं मार्बोजी कॅन्डल झाली, पण नो, मार्बोजी कॅन्डल नाही. मार्बोजी कॅन्डल म्हणजे सेम बॉडी असते, कोणत्या साईडला वीक नसतो आणि ती कॅन्डल बोलली तर चांगल्या पद्धतीने ट्रेड सेल साईडला मार्केट जाण्याचे मोठे संकेत असते. यस, पाहू मित्रांनो टार्गेट हिट होतं का नाही आपलं. काही क्षणामध्ये टार्गेट हिट होणार आहे. एक चांगली मोमेंटम येणार आहे सेल साईडला आणि आपल्या सर्वच गोष्टी पॉझिटिव्हमध्ये आहेत. सेटअप पूर्ण आपला सेटअपमध्ये ट्रेड आहे म्हणून एंट्री पंच केलेली आहे. आणि सध्या मार्केटला हॅलो थोडा कमीच आहे आज. हा मार्केट इथून सेलला बसलो होता, सेलला एंट्री घेतली असती तर चांगल्या पद्धतीने आपल्याला सेलसाठी एंट्री दिलेली होती. मित्रांनो इथं पहा, इथं पण एक इंग्लोफिंग पॅटर्न दिला आहे सपोर्ट पशीच. परंतु अशा गोष्टी न करता सपोर्ट रेजिस्टन्स तुटल्यानंतर, कारण की कुठंतरी एक कन्फर्म ट्रेड भेटल्यानंतर तुम्ही ट्रेड घ्यायचा प्रयत्न करा. आता इथे एक सपोर्टवर एक मॉर्निंग स्टार पॅटर्न बनवला होता आणि या ठिकाणी बरेचसे लोक बाय साईडला बसतात आणि हे टार्गेट हिट करतात. पण त्याचे 50% त्याच्या पाठीमागचे कारणे समजून घ्या ना बाबा. इथून मार्केट वर जाऊ शकतं का नाही. पॅटर्न बनल्या तुम्ही बाय साईडला बसतात म्हणजे शक्य नाही मित्रांनो. मार्केटमध्ये भेट आणि वॉच करून एंट्री घेतली तर चांगल्या पद्धतीने मार्केट तुम्हाला पैसा देऊ शकते. आपण इथं पैसा लावतात किंवा टाइमपास करत नाहीत. बरेचसे मुलं टाइमपास करता करता पैसा लावतात, मग तसे त्या ठिकाणी मुलं लॉस होतात आणि मार्केटमधून काही दिवसामध्ये पळ काढतात, स्वतः दुबकून घेतात. यस, मग मार्केटमध्ये दुबकून घ्यायची नाही, मग परफेक्ट कचकी एंट्री घ्यायची. और एंट्री घेतली तर घेतली, त्याच्यासोबत एस-एल देणं खूप गरजेचं आहे ना. मग आपण एस-एल देत नाही तर आपण काय करतो, फक्त टिपी लावतो म्हणजे प्रॉफिट. मग या सर्व गोष्टीचा अभ्यास जोपर्यंत आपण मार्केटमध्ये करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने पैसा अर्निंग करता येत नाही. मित्रांनो, माझ्या भावांनो, आपल्या परफेक्टपणे एस-एल देता आला पाहिजे. एक्झॅक्ट एस-एल दिला का तुमच्या 100 ट्रेडमधून 10 ट्रेडमधून नो ट्रेडचा एस-एल हिट झाला नाही पाहिजे. काय म्हणतो, नो ट्रेडचा एस-एल हिट नाही झाला पाहिजे. फक्त ओनली वन, एक ट्रेडचा एस-एल हिट झाला तरी चालेल.
तेव्हा आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकतो, नाहीतर चांगल्या पद्धतीने अर्निंग करू शकत नाही. पहा मित्रांनो, तुमच्या समोर ट्रेड आहे. सपोर्ट आणि सपोर्टवर आपण ट्रेड पण चेक केला आहे. सपोर्ट तोडल्यासारखं दाखवते मार्केट तुम्हाला, पुन्हा रिवर्स येत आहे. परंतु ज्यावेळी तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास असेल, स्किलमध्ये आत्मविश्वास असेल, ज्यावेळी तुमच्या स्ट्रॅटेजीवर आत्मविश्वास असेल ना, त्यावेळी 100% मार्केट तुम्ही तिथं टार्गेट लावलं आहे तिथपर्यंत मार्केट जात असतं आणि त्याला गेल्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण तो तुमच्या मला आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. मार्केटमध्ये टिकायचं असेल ना, आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे. मार्केट त्याचं काम ते करत असतं, हायर लो त्याचं काम ते करत असतं. परंतु त्या मार्केटमध्ये सोबत आपल्याला टिकायचं आणि मार्केटसोबत पुढं जायचं आहे, कंटिन्यूमध्ये पुढं जायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मार्केटमधला थोडा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. मग ज्यावेळेस एंट्री पंच करतो, त्याच्यासोबत एंट्री पंच करण्याच्या सोबत परफेक्टपणे एसएल, टार्गेट, एंट्री ह्या तिन्ही गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट जमत्याल, हळूहळू जमत्याल, त्यावेळेस तुम्ही 50% 80% मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ करू शकता. हे तुम्हाला 3 महिने कंटिन्यू फॉलोअप करायचं आहे. आणि हे 3 महिन्यानंतर तुम्हाला 3 ते 4 महिने 0.1 क्वांटिटीमध्ये काम करायचं आहे. ते म्हणतात सर आम्ही 10ची क्वांटिटी घेऊ, 20ची क्वांटिटी घेऊ. मित्रांनो, असं न करता ज्यावेळेस तुम्ही परफेक्ट एंट्री घेता येत नाही तोपर्यंत स्टॉकमध्ये काम केलं चालेल. स्टॉकमध्ये थोडा लॉस कमी होईल, 5-50% लॉस होईल तुमचा, पण ऑप्शनमध्ये करू नका. ऑप्शनमध्ये खपकाला म्हणजे 2-3 हजार रुपये जातील दिवसाला आणि तो लॉस तुम्ही सहन करू शकणार नाही. ज्या व्यक्तीला लॉस सहन करण्याची क्षमता, ताकद, संयम राहील त्यांनी जास्त लॉटनी केलं तरी चालेल, तो पैशावाला असेल. परंतु हे सर्वसामान्य मुलं आहेत, त्यांनी जोपर्यंत आपल्या परफेक्ट येत नाही, 1 महिना तुमचे ट्रेड सक्सेस होत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमची क्वांटिटी वाढवायची नाही. एसएल, टार्गेट, टॉप लॉस या सर्व गोष्टी बघून ट्रेड पंच करायच्या आणि नंतर मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये तुम्हाला जायचं त्यावेळेस जा. पण नवीन मुलांनी ऑप्शनमध्ये जाऊ नका, कारण की येणारी आजची तरुण पिढी मी बघतोय, बरीचशी तरुण पिढी आज मार्केटमध्ये उतरलेली आहे. आणि जे तुम्ही व्हिडिओ पाहतात माझे, ते नवीन तरुण पिढी तुमच्या समोर असेल, कुणी करत असेल त्यांना जरूर सांगा, हे लाईव्ह शेअर मार्केट मराठी चॅनल आहे. हे चॅनलवरची पूर्ण व्हिडिओ ऐक, कारण आम्ही बेसिक तर ॲडव्हान्सपर्यंत नॉलेज देतो. पहा मित्रांनो, ही आपल्या एक मोहीम आवरेज आहेत. आपले हे मोहीम आवरेज आहेत, 3 मोहीम आवरेज लावलेत. त्या तिन्ही मोहीम आवरेजच्या खाली आपले प्राईस आहे. म्हणून आपण सेल साईटला ऑर्डर पंच केलेले आहे. बघू मित्रांनो, आपलं टार्गेट हिट होतं का नाही. आज मार्केटला थोडा हेल्लम कमी आहे. आज खूप हेल्लम असतो, मंगळवारीचा हेल्लम असतो. परंतु आज मार्केटला नेमकं झालं काय हे काय कल्पना येण्यात गेली. काल असाच व्हिडिओ बनवला, तिथं पण मार्केटला हेल्लम नव्हता. हे गोल्डचा चार्ट आहे. गोल्डमध्ये तुम्हाला माहिती कशी मोमेंटम असते, ऑप्शनपेक्षा भयंकर गोल्ड असतं मित्रांनो, जबरदस्त गोल्ड असतं. कारण की अख्ख्या महाराष्ट्रातून, अख्ख्या देशातून तर करन्सीमध्ये ऑर्डर पंच केले जातात. मग ह्याचा हेल्लम किती असू शकतो हे पहा मित्रांनो. आणि काही क्षणामध्ये, काहीच वेळामध्ये आपल्या मार्केटमध्ये आपला गच्चा होणार आहे, मार्केटचा गच्चा. कारण की आपण प्रथम वरून लावून घेतला आहे आणि ज्यावेळेस रजिस्ट्रेशन तुटला त्यावेळेस कचकीन एंट्रीला घेतली, त्याच्यावरून एसएल दिला आणि त्याच्या खाली टीपी दिला. ह्या तिन्ही गोष्टी आपल्या कन्फर्म झाल्या आहेत मित्रांनो. आम्ही एंट्री कशी घेतली हे तुम्हाला दाखवलं ह्याच्यामध्ये परफेक्टपणे. आपण टीपी कसा घेतोय हे पण ह्या व्हिडिओमध्ये परफेक्टपणे दाखवत आहेत. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या, माहिती कशी वाटली हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो. चला मित्रांनो पाहू. आणि डबल तुम्हाला सांगतो एंट्री का पंच केली. मग कारण की तो वारंवार ज्यावेळेस कोणती गोष्ट एक खट्या येत नाही मित्रांनो, वारंवार सांगून लक्षामध्ये मी बसत असते. म्हणून तुम्हाला हे गोष्टी वारंवार सांगणं गरजेचं आहे. रिपीट
मित्रांनो, मोबाईलचंही एखादं ॲप असेल ते अपडेट मागते, तसं आपल्यालाही आपली मेमरी आपल्या वारंवार अपडेट मागत असते. ह्या अपडेटमध्ये आपल्याला टिकता आलं पाहिजे. हे आपल्या मेमरीचं अपडेट आपल्याला मारता आलं पाहिजे मित्रांनो. यस, पहा मित्रांनो, काही क्षणामध्ये आपला टार्गेट हिट होत आहे. आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स लावला होता, सपोर्ट तुटला, इंग्लोफिंग पॅटर्न बनवला होता आणि इंग्लोफिंग पॅटर्न बनवल्यानंतर आपण सपोर्ट तुटून दिला आणि 10 सेकंद थांबलो होतो. रिव्हर्स शेड्यूल घ्या, पहा आपण किती सेकंद थांबलो होतो. 10 सेकंद थांबलो होतो आणि 10 सेकंद थांबल्यानंतर आपल्या कन्फर्म झालं बाबा तो मार्केट रिव्हर्सल जाणारच आहे. त्यावेळेस आपण मार्केटमध्ये एंट्री पंची केली. यस और नो? यस. मग ह्या जोपर्यंत आपल्याला गोष्टी समजून येत नाहीत तोपर्यंत आपण मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने पैसा अर्निंग करू शकत नाही. मी तुम्हाला मला 250 पॉईंटचं टार्गेट लावायचं होतं, पण इथून मार्केटने आपण 300 पॉईंटचं टार्गेट लावलं होतं आणि ते 300 पॉईंटचं टार्गेट आता कन्फर्म मार्केटने आपल्याला दिलेलं आहे. आणि आता काही क्षणामध्ये आपलं मार्केट आपला जो मार्केटमध्ये पैसा लावला तो पैशाचा गच्चा होणार आहे. यस और नो? आता वेट आणि वॉच करायचं आपल्याला. 250 पॉईंटचं टार्गेट हिट झालं असतं, पण आपण 300 पॉईंटचं टार्गेट लावलं होतं. आणि एकदा मित्रांनो डबल सांगतो मला, इथे एक इंग्लोफिंग पॅटर्न बनवला. इंग्लोफिंग पॅटर्न बनल्यानंतर आपण क्या हो गया, एक मिनटं. यस मित्रांनो, मोठी मोमेंटम येण्याची संकेत आहे. 5 मिनिटावर जबरदस्त मोमेंटम येणार आहे. जबरदस्त मोमेंटम आहे, विषयच नाही मित्रांनो. 1 मिनिटावर जातो मी. यस मित्रांनो, आपलं टार्गेट हिट झालेलं आहे आणि इथून खाली जबरदस्त मोमेंटम आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आपला टार्गेट हिट झालेलं आहे आणि आणखीन थोडं आपण चर्चा करूया, कारण की मोमेंटम कशा पद्धतीने खाली येणार आहे हे आपल्याला कळेल. आता इथे थोडं मार्केट थोडा हायलो करेल आणि रफकिन मार्केट इथून खाली येणाऱ्याचे संकेत मोठे आहेत, कारण की 2500 पैसे एक मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. पण हे 25 काल 2455 पर्यंत गोल्ड आलं होतं. आता 2500 पैसे एक सपोर्ट धरण्याची संकेत दाखवतो, पण 2500चाही सपोर्ट तोडणार आहे मार्केट. चला मित्रांनो, आपला टार्गेट हिट झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. लाईव्ह शेअर मार्केट मराठी हे चॅनल कशा पद्धतीने शिकवत आहे. आणि चला सांगतो, आपण एंट्रीस एक सपोर्ट होता, हे सपोर्ट तुटल्यानंतर आपण सेल साईडला एंट्री पंची केली होती. कंटिन्यू सेलिंगमध्ये सेल साईडला बसलो होतो. यस, आणि आपण 300 पॉईंटचं टार्गेट हिट केलं होतं. एस एल आपण या ठिकाणी दिला होता. एस एल ह्या ठिकाणी दिला होता आणि टीपी आपला ह्या ठिकाणी टीपी होता. यस, एंट्री ह्या ठिकाणी आपली एंट्री होती. धन्यवाद भावांनो. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. व्हेरी मच थँक्यू.